यासाठी आपण प्रार्थना करूया, देवाला मदतीची याचना करूया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, या गृहसणाच्या निमित्ताने आम्हाला तू पुन्हा एकदा तुझ्या सहभागितेचा अनुभव दिलास. ही सुंदरशी वेळ दिली, सुंदर समय तू आम्हाला दिला. तुझ्या चरणापाशी आम्ही नम्र अंतःकरणाने आलो आहोत. तुला धन्यवाद देतो आजच्या ह्या समयाबद्दल. आणि ह्या प्रार्थनेमध्ये जात असताना, तुझ्या वचनाच्या माध्यमातून तुझ्या चरणापाशी येत असताना आणि तुझ्या वचनाचा उलगडा करत असताना विशेषतः आम्हा सर्वांना तू सहाय्य कर आणि मदत कर. पवित्र आत्म्याच्या आधारे तुझी कृपा तू आम्हाला पुरव आणि आम्हाला सहाय्य कर, मदत कर. आम्ही जे ह्या निमित्ताने या माध्यमातून जोडले गेलो आहोत, ही तुझी प्रीती आणि तुझी दया आहे. प्रिया देवापा, आम्ही नम्र अंतःकरणाने हीच प्रार्थना तुझ्या चरणापाशी करत आहोत की हे माध्यम तू तुझ्या हातामध्ये घे आणि कोणत्याही प्रकारची अडचण, कोणत्याही प्रकारची तांत्रिक बाब यामध्ये तू उपस्थित होऊ देऊ नकोस. तर ही संपूर्ण भक्ती ही व्यवस्थित रीतीने पार पडावी यासाठी तुझी कृपा आणि तुझी दया कर. ही सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देत ख्रिस्ताच्या चरणी ह्या सर्व विनंत्या अर्पण केल्या म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आपण ह्या भक्तीला सुरुवात करण्याआधी सुरुवातीलाच देवबापाच्या स्तुतीसाठी एक गीत गाणार आहोत आणि आम्ही सर्वजण ह्या गीतामध्ये सहभागी होऊ आणि आपापले जी गाण्याची पुस्तकं आहेत, विजय संगीत ह्यामधून आपण गीत क्रमांक 8 हे म्हणणार आहोत. ह्याचे 3 कडवे आहेत आणि गाण्याचे जे शब्द आहेत ते आहेत, स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. आपण सर्व मिळून देवबापाच्या स्तुतीसाठी हे गाणं गाऊया. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा, वर्णायाला सुचवावा तुझा कृपा महिमा. दूत जैसे वानिताती तुझी कीर्ती गौरवी, मला तेशी देव प्रीती वंदायाला शिकवी. मज भ्रष्टा पाहुनिया प्रभु ख्रिस्ते शोधिले, तारणाला योजुनिया रुधिराला ओतिले. देवा तुझ्या प्रेरणेने सुखी मी येथवरी, तब मोठ्या करुणेने पोचवी मनावरी. नित्य मार्गी चालायाला तब साय वारितो, मम अंतःकरणाला प्रेमे ओढी प्रार्थितो. पथ सोडून देताना मन माझे स्थिरावी, मला शिका
मारुनिया प्रभु तुझा ठरवी. देवबापाची स्तुती असो. मला शिक्का मारुनिया प्रभू तुझा ठरवी. आपण एक स्तोत्र वाचूया. आपल्याला सर्वांना परिचयाचं असलेलं, किंबहुना आपल्या सर्वांनाच ते पाठ असलेलं असं एक स्तोत्र. स्तोत्र क्रमांक 1. स्तोत्र संहिता अध्याय 1. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करीतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोंजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहे. यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाहीत, पापी जन धार्मिकांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत. कारण धार्मिकांचा आयुधक्रम परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा आयुधक्रम नष्ट होतो. हे देवबापाचं वचन आहे. वाचलेल्या वचनावर देवबाप आशीर्वाद पाठवतो. आपण थोडा वेळ देवबापाच्या वचनाकडे जाणार आहोत आणि गृहसणाच्या ह्या निमित्ताने मागील पूर्ण आठवडाभर आपल्या चर्चमध्ये जे प्रार्थना सभांचं आयोजन आपण केलं आहे, हे खरोखरच आपल्या चर्चमधील लोकांसाठी, किंबहुना जे जे लोक ह्या माध्यमातून हे वचन ऐकत आहेत त्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी हे निश्चितपणे फायदेशीर आहेत, हा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि सप्ताहाच्या ह्या शेवटच्या दिवशी पुन्हा एक वार आपण देवबापाच्या वचनाकडे जाणार आहोत आणि थोडा वेळ या वचनाचं मनन आपण करणार आहोत. आपल्या गृहसणाच्या ह्या पत्रिकेवर तुमचं जे ब्रीद वचन तुम्ही दिलं आहे, त्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते, ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. नीतिसूत्र 24:3-4 हे 2 वचनं आहेत. आणि हे फार सुंदर वचन आहेत. सर्वच वचनं सुंदर आहेत आणि असं म्हटलं जातं की देवाचं वचन हे मधुर आहे, हातोड्यासारखं आहे. किंबहुना देवाचं वचन हे कायदा देखील आहेत आणि ते ह्यासाठी की त्याचं आपण पालन केलं पाहिजे. आणि जेव्हा पालन करण्याचा प्रश्न उद्भवतो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट उपस्थित होते ती म्हणजे ते समजून घेण्याची. आणि आज आपण पूर्ण ह्या अभ्यासामधून हे पाहणार आहोत की माहिती, ज्ञान समजून घेणं, ते अवगत करणं किंवा सुज्ञान, समंजसपणा ह्या गोष्टी काय आहेत. कारण ह्या ठिकाणी म्हटलं आहे की सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते. घर बांधणे हा सर्वांच्या दृष्टीने एक आनंदाचा विषय आहे आणि मनुष्य जीवनामध्ये आल्यापासून ज्या वेगवेगळ्या गरजांमध्ये
गरजांची पूर्तता करण्याचा आपण प्रयत्न करतो, त्यामध्ये घराची गरज ही एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आणि म्हणून तो एक सर्वांच्या दृष्टीने आनंदाचा विषय आहे. आणि हे घर बांधताना अनेक गोष्टींचा विचार घर बांधणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. त्यामध्ये सर्वात मोठा विषय असतो पैसा किंवा आर्थिक बाजू. पण बायबल ह्या ठिकाणी असं म्हणतं की सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते आणि समंजसपणाने ते मजबूत राहते. घर बांधणे हा एक विषय आहे आणि ते मजबूत राहणे, मजबूत रीतीने त्याचं बांधकाम होणे हा दुसरा विषय आहे. कारण त्याची मजबूती ह्याला एक विशेष महत्त्व आहे. आता का हे महत्त्व आहे, मजबूती का महत्त्वाची आहे, कोणकोणत्या बाबतीत महत्त्वाची आहे, हे आपण पुढे ओघाओघाने बघू. पुढे ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. ज्ञानाच्या योगे एकंदर ह्या वचनाचा थोडा विचार जर केला, थोडं तपशिलामध्ये जाण्याचा प्रयत्न केला, तर इथे सुज्ञान, दुसरी गोष्ट समंजसपणा, तिसरी गोष्ट ज्ञान, ह्या 3 गोष्टी सांगितल्या आहेत. आणि ह्या 3 गोष्टी निश्चितपणे महत्त्वाच्या आहेत. का? तर घर बांधण्यासाठी, घराच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांना घराला प्राप्त करून देण्यासाठी ह्या 3 गोष्टी असाव्यात असं नीतिसूत्रकर्ता या वचनामध्ये म्हणत आहेत. आणि आपण ह्याविषयी ह्या पूर्ण आजच्या ह्या मननामध्ये विचार करणार आहोत. आजच्या ह्या अभ्यासामध्ये जे उद्देश मी पूर्ण करण्याचा किंवा गाठण्याचा प्रयत्न करणार आहे ते असे आहे. पहिली गोष्ट की सुज्ञान, समंजसपणा व ज्ञान ह्या गोष्टी आपण समजून घेऊ. आणि मनुष्य जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये, विशेषतः ख्रिस्ती जीवनामध्ये ह्या 3 बाबींना कसं महत्त्व आहे. दुसरा एक उद्देश आपल्याला गाठायचा आहे या चिंतनामधून, तो म्हणजे घराचं महत्त्व काय आहे, कोणत्या प्रकारचं घर, कशा प्रकारचं घर. म्हणून मी ह्या ठिकाणी ह्या चिंतनाचा विषय आपल्यासमोर मांडतो आहे. तो आहे ख्रिस्ती गृह ते ख्रिस्तासाठी गृह. ख्रिस्ती गृह ते ख्रिस्तासाठी गृह हा प्रवास आहे मित्रांनो. आणि हा प्रवास हा कसा घडतो, कसा घडायला पाहिजे, ह्याचा विचार विशेषतः ख्रिस्ती जीवन जगत असताना प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने केला पाहिजे. हे जे ख्रिस्ती गृह आहे त्याचं स्वरूप कसं असायला पाहिजे आणि आजच्या वर्तमान स्थितीमध्ये ते कसं आहे, आणि येथून सुरुवात करून ते आपल्याला ख्रिस्तासाठी गृह किंवा ख्रिस्तासाठी घर येथपर्यंत कसं जाता येईल, हा प्रवास आपल्याला कसा करता येईल. आणि म्हणून जे एक ह्याचं कन्क्ल्युजन आहे तेथपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करूया. तर पहिली जी बाब आहे, पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे ज्ञान. सुज्ञान, समंजसपणा आणि ज्ञान. तर आपण ज्ञानापासून सुरुवात करूया. की ज्ञान किंवा ज्याला नॉलेज असा शब्द वापरतात, हे आपल्याला आणखी प्रचलित शब्दात स्पष्ट करता येईल. ज्ञान म्हणजे काय? माहिती. ज्ञान म्हणजे काय? अनुभव. आणि बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण माहिती घेत आलो आणि ती साठवत आलो. माहितीची साठवणूक हा अनुभव आहे. आणि माहिती मिळविली जाते, ती साठविली जाते, ती कळत न कळत आपल्यापर्यंत पोहोचत असते.
आणि दोन प्रकारची ही माहिती आहे. ह्यातील जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे जगिक माहिती किंवा भौतिक माहिती. तर ह्याची गरज काय आहे? हे जगासंबंधीचं ज्ञान आहेत, जगिक गोष्टी संबंधीचं माहिती आहेत, जगिक गोष्टी संबंधीचा हा अनुभव आहेत आणि आपल्या पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत जगाविषयीची माहिती आपल्याला मिळत असते. जगण्यासाठी ती पुरेशी आहे, आपल्या उदरनिर्वाहासाठी ती पुरेशी आहे. ही माहिती याचा उपयोग करून आपण साधनं उपलब्ध करतो आणि त्या साधनांनी आपलं जीवन आपलं जे भौतिक जीवन आहेत त्याचं उदरनिर्वाह आपण करत असतो. आणि ह्या पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत ही माहिती आपण मिळवत असतो. परंतु दुसरा एक मुद्दा प्रियानं मला सांगू द्या. तो असा आहे की दुसऱ्या प्रकारच्या माहितीमध्ये आपण आध्यात्मिक माहिती हिचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि ह्याची गरज काय आहे? तर जसं शारीरिक जीवन आहे तसं एक आध्यात्मिक जीवन आहे, किंवा जसं एक भौतिक जीवन आहे तसं एक आध्यात्मिक जीवन आहे. जसं एक शारीरिक किंवा भौतिक असं आरोग्य आहे तसं एक आध्यात्मिक आरोग्य आहे. जसं एक भौतिक वातावरण आहे तसं एक आध्यात्मिक वातावरण आहे. आणि एक समांतर असं एक जीवन आहे. आणि ते आध्यात्मिक जीवन, त्या आध्यात्मिक जीवनाच्या पोषणाला ही माहिती उपयुक्त असते. ही माहिती धर्मशास्त्रामधून आपल्याला मिळते, आपल्या पवित्र बायबलमधून आपल्याला ईश्वर परिज्ञान शास्त्र याची माहिती किंवा ईश्वराविषयीची माहिती मिळते. ख्रिस्त, देवाचं राज्य आणि बायबलच्या माध्यमातून डायरेक्टली स्वर्गातून ही माहिती आपल्यापर्यंत आली आहे. आणि इतकंच केवळ नव्हे तर ही आपल्या मातृभाषेमधून आपल्यापर्यंत आली आहे. म्हणजे देवाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी किंवा आपल्या आध्यात्मिक ज्या गरजा आहे त्याचं भरणपोषण करण्यासाठी, त्याची पूर्तता करण्यासाठी ही आवश्यकता भासली. आणि त्यामुळे हे वचन आपल्यापर्यंत आपल्या मातृभाषेत पोचलं आहे आणि त्याद्वारे आपण आपलं आध्यात्मिक जीवन जगतो. त्याची आपण उन्नती करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मग ही एक अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे. आणि नीतिसूत्रे याचा 9वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये बघा काय लिहिलं आहे ते. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय आणि परमपवित्राला ओळखणे ही सुज्ञता होय. परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ होय. ज्या ज्ञानाविषयी आपण बोलत आहोत हे ज्ञान कुठून मिळतं? परमेश्वराचं भय, नाही का? परमेश्वराचं भय बाळगा. परमेश्वरावर जो प्रीती करतो तो परमेश्वराचं भय बाळगतो. जो परमेश्वराचं भय बाळगतो तो परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करतो. आणि आपल्या ख्रिस्तावरील विश्वासाबरोबर ख्रिस्ताच्या आज्ञांचं पालन किंवा देवाच्या आज्ञांचं पालन म्हणजेच पर्यायाने देवावरची प्रीती, म्हणजेच पर्यायाने परमेश्वराचं भय, नाही का? तर हे जे काय आहेत आध्यात्मिक ज्ञान हे कुठून मिळतं? हे परमेश्वरापासून आहे. आणि आपल्याला परमेश्वराचा आत्मा जो आहे तो सहाय्यक आहे. कारण वचन असं म्हणतं की परमेश्वराच्या या वचनांचा उलगडा किंवा ह्याचं जे काही स्पष्टीकरण आहे ते आपल्याला कशातून मिळतं? जेव्हा पवित्र आत्मा आपल्याशी ह्या बाबतीत हितगुज करतो, तो आपल्याला मार्ग दाखवतो, मार्गदर्शन करतो आणि त्याद्वारे हे ज्ञान आपल्यापर्यंत पोचतं आणि आध्यात्मिक जीवनाची वाढ होते. जर तुम्ही तुलना केली मग आध्यात्मिक ज्ञान किंवा आध्यात्मिक माहिती आणि जगिक ज्ञान हे भरणपोषणासाठी उपयुक्त आहे. पण आध्यात्मिक ज्ञान
हे सुद्धा आध्यात्मिक भरण पोषणासाठी उपयुक्त आहे. यिर्मयाच्या पुस्तकात 33व्या अध्यायात 3ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तू मला हाक मार आणि मी तुला स्पष्टीकरण देईन, मी तुला उत्तर देईन, मी तुला हे सांगेन, नाही का. आणि स्तोत्र 119 आणि 130 ह्यामध्ये हे वचन मी आपल्यासाठी वाचतो की स्तोत्र 119 आणि 130 या वचनात म्हटलेलं आहे की तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो. वचनांचा उलगडा करून देण्यासाठी पवित्र आत्मा आहे आणि त्याद्वारे आपल्याला प्रकाश प्राप्त होतो. पुढची वेळ आणखी महत्त्वाची आहे. स्पष्ट रीतीने त्यामध्ये म्हटलेलं आहे, त्याने भोळ्यास ज्ञान प्राप्त होते. जो भोळा व्यक्ती आहे त्याला ज्ञान हे प्राप्त होतं तर वचनांच्या उलगड्याने. म्हणून आध्यात्मिक उन्नतीसाठी वचन ह्याद्वारे येणारी ही माहिती ही ह्या ठिकाणी महत्त्वाची आहे. मग जो व्यक्ती ह्या माहितीमध्ये पुढे गेलेला आहे, जर आजच्या परिस्थितीचा, वर्तमान स्थितीचा आपण विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की आपण म्हणतो की हे माहितीचं युग आहे, माहितीचा हा विस्फोट आहे आणि प्रचंड प्रमाणात माहिती आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि ही माहिती आपण अवगत करत आहोत, ती प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. जर थोडंसं ह्या बाबतीत काटेकोरपणे बोलायचं झालं तर कदाचित माहिती नसेल तर कदाचित आपल्याला आपलं भौतिक जीवन जगणं अधिक अवघड होऊन बसेल. कोरोना व्हायरसच्या संदर्भात लसीविषयीचा अभ्यास केला जात आहे. तज्ज्ञ व्यक्ती ह्या प्रयोगांच्या माध्यमातून, संशोधनाच्या माध्यमातून ह्याविषयीची माहिती गोळा करून लसीच्या उत्पादनात लागलेले आहेत. जर ही लस मिळाली नाही, हे ज्ञान, ही माहिती मिळाली नाही तर कदाचित हे अवघड होऊन बसेल. बरोबर आहे की नाही. तर हे जगिक माहितीचं एक इम्पॉर्टन्स आहे, महत्त्व आहे. पण आध्यात्मिक माहितीच्या बाबतीमध्ये काय आहे, त्या आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, वाढीसाठी एक महत्त्वाची बाब आहे. जर आध्यात्मिक अन्न नाही, माहिती नाही तर आध्यात्मिक जीवन हे अशक्य होईल आणि मग त्या ठिकाणी जसं शारीरिक भरणपोषण झालं नाही तर अशक्तपणा निर्माण होऊन शारीरिक आरोग्य बिघडेल, तसं आध्यात्मिक भरणपोषण झालं नाही माहितीच्या माध्यमातून तर एक आध्यात्मिक दुर्बलता ही निर्माण होईल, सुस्तपणा निर्माण होईल आणि मग इन्फेक्शन्स, नाही का. आध्यात्मिक हे जे काही पातळीवर असलेले संसर्ग हे आपल्याला केव्हाही नेस्तनाबूत करतील किंवा केव्हाही ते नष्ट करतील. प्रियांनो, हे ज्ञानाचं महत्त्व आहे. नंतर दुसरी एक बाब ह्या वचनामध्ये नमूद केली आहे, ती म्हणजे समंजसपणा. याला अंडरस्टँडिंग असं म्हणतात आणि ही एक क्षमता आहे. ईश्वराने देवाने आपल्याला ही क्षमता दिली आहे आणि ह्या क्षमतेच्या द्वारे आपण काय करतो तर ज्या माहितीच्या बाबतीत मी आत्ता बोललो, जी माहिती आपल्याजवळ असते त्या माहितीचा अर्थ आपल्याला काढता येतो. ह्याला काय म्हटलेलं आहे, समंजसपणा. आणि घर ह्याला मजबूती देण्यासाठी हा समंजसपणा एक उपयोगी अशी बाब नीतिसूत्रकर्त्याने ह्या वचनात नमूद केली आहे. आता जगिक माहितीच्या बाबतीत समंजसपणा असणे म्हणजे जगिक माहितीचा जगिक दृष्टीने अर्थ लावणे. हा अर्थ लावताना तो कसा लावावा, त्याची काही तत्त्व आहेत, त्याला काहीतरी तार्किक असा आधार असतो, एक तार्किक बुद्धी असते आणि विचार करून व्यक्ती असलेल्या माहितीला अर्थ लावतो. आणि ही जी काही तार्किक बुद्धी आहे ही ह्याचं स्वरूप त्याच्या बाबतीत कसं आहे, त्याने कोणत्या प्रकारचे तत्त्व अंगीकारले आहे त्याच्या जीवनामध्ये, कोणत्या प्रकारच्या विचारांना त्याने आपल्या जीवनात दृढ करून ठेवलेला आहे, तो बेस आहेत. आणि ह्या बेसच्या आधारे माहितीचं तो अर्थामध्ये रूपांतर करत असतो. हा एक थोडासा तपशिलातला भाग आहे. जेव्हा आपण आध्यात्मिक माहितीचा विचार करतो तेव्हा तिथे सुद्धा समंजसपणाचा भाग आहे.
परंतु ह्या आध्यात्मिक माहितीचा आपण कसा अर्थ लावतो? आता एक उदाहरण मी तुम्हाला देतो. ख्रिस्ती वचन आहे की ख्रिस्तीतरांना क्रूसाचा संदेश हा निरर्थक आहे, परंतु ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्याच्यासाठी क्रूसाचा संदेश सामर्थ्य आहे. ख्रिस्तीतरांना क्रूसाचा संदेश आहे बलिदान, त्याग, नाही का, तारण आणि सार्वकालिक जीवन प्राप्ती. हा क्रूसाचा संदेश आहे. तो ख्रिस्तीतर व्यक्तीला कसा बरं समजेल? ख्रिस्तीतर व्यक्तीजवळ येशू आला, तो मेला, त्याने क्रूसावर आपलं बलिदान दिलं, हे माहिती आहे, बरोबर? परंतु त्या माहितीला ख्रिस्तीतर व्यक्ती कसा अर्थ लावतो? पण ख्रिस्ती व्यक्ती क्रूसाच्या संदेशाला तो अर्थ लावताना तो कसा लावेल? तर ख्रिस्ताविषयीची माहिती जी त्याच्याजवळ आहे, ख्रिस्ताविषयीच्या माहितीला अर्थ लावण्याची जी तत्व त्यांनी त्याच्या जीवनामध्ये विकसित केलेली आहे, त्या माहितीला, क्रूसाविषयीच्या संदेशाला अर्थ लावण्याची जी एक तार्किक बुद्धी त्याने त्याच्या जीवनात विकसित केलेली आहे, जो एक विचार त्याच्या जीवनात त्याने विकसित केला आहे, त्या गोष्टीच्या आधारे तो त्या क्रूसाच्या संदेशाला अर्थ लावतो. आणि म्हणून तो क्रूसाचा संदेश त्याच्यासाठी सामर्थ्याचा ठरतो. म्हणून समंजसपणा हा जो आहे हा ह्या ठिकाणी किती महत्त्वाचा आहे प्रियानो, ते बघा. आणि म्हणून म्हटलं की घराला मजबूती देण्यासाठी समंजसपणा हा पाहिजे. आणि म्हणून एक मुद्दा इथे नमूद मला करता येईल की ज्ञान म्हणजे माहिती व्यक्तीकडे आहे, परंतु त्या माहितीला कसा अर्थ लावावा हे जर त्याच्याजवळ नसेल, हे समंजसपणा जर त्याच्याजवळ नसेल, तर त्या माहितीचा काय उपयोग आहे? आज वास्तव जीवनामध्ये जर आपण थोडं बारकाईने विचार केला तर ख्रिस्ती लोकसुद्धा अध्ययन करतात, बायबलचा अभ्यास करतात, खूप काही माहिती ते मिळवतात, एक माहितीचं कमाई करतात असं म्हणायला हरकत नाही. परंतु एवढी माहिती असूनही आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये मात्र त्या माहितीचा कुठेही काही उपयोग होताना आपल्याला दिसत नाही. ह्याचं कारण काय आहे? तर समंजसपणा, नाही का? म्हणून त्या दृष्टीने समंजसपणाला ह्या ठिकाणी विशेष महत्त्व आहे. आणखी एक तिसरी बाब ह्या वचनामध्ये नमूद केलेली आहे आणि ती म्हणजे सुज्ञान, किंवा ह्याला म्हणतात शहाणपण किंवा विजडम. हा शब्द इंग्रजीमध्ये वापरला जातो. आता हे विजडम आहे तरी काय? म्हणजे माहितीवरून आता काय करावं हे ठरवण्यास मदत करणारं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विजडम. माहितीवरून आता काय करावं हे ठरवण्यास मदत करणारं वैशिष्ट्य म्हणजे विजडम आहे, शहाणपण आहे. म्हणजे पहिले माहिती, नंतर त्या माहितीचा परिस्थितीनुरूप उपयोग करून निर्णय घेणं. जसं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एखाद्या व्यक्तीकडे खूप जमीन जुमला आहेत आणि ही जमीन आहेत, पण ह्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचं पीक पेरावं हे जर त्याला माहिती नाही आहे, तर ती जमीन तशीच पडून राहील. किंवा कदाचित त्या जमिनीमध्ये असलेले घटक द्रव्य, जमिनीचा प्रकार कोणताही त्याला ह्या बाबतीत काही माहिती नाही आहे. जमीन आहे त्याला, म्हणजे माहिती त्याच्याजवळ आहे, माहिती एक जमिनीच्या रूपामध्ये मानूया, ती त्याच्याकडे आहेत, परंतु त्याचा उपयोग कसा करावा परिस्थितीनुरूप हे निर्णय तो घेऊ शकत नसेल, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून शहाणपण जे असतं, शहाणपणामध्ये व्यक्ती त्या माहितीला कसं उपयोगात आणावं हे तो पाहत असतो. प्रियानो, ह्या तीनही गोष्टी, याचं महत्त्व काय आहे आपल्या जीवनात हे आपल्या लक्षात आलं असेल, परंतु मी तुलनात्मक दृष्टीने आणखी थोडं खोलात जाऊ इच्छितो आणि मग नंतर ख्रिस्ती गृहामध्ये ह्याचा संबंध कसा लागतो तेथपर्यंत आपण जाऊया. पहिले मी म्हटलं ज्ञान ही माहिती आहे.
माहितीची एक साठवणूक आहे. म्हणून ज्याला ज्ञान आहे तो स्कॉलर आहे, तो एक स्नातक आहे. दुसरी गोष्ट अंडरस्टँडिंग आहे, समंजसपणा आहे, ज्यामध्ये तो ज्ञानाला तो अर्थ लावतो, काही तत्वांच्या सहाय्याने, काही तर्कबुद्धीच्या सहाय्याने. म्हणून जो अर्थ लावणारा आहे तो शिक्षक आहे, तो टीचर आहे. आणि सुज्ञान, विजडम, तिसरी गोष्ट म्हणजे माहितीचा उपयोग कसा करावा, कोणत्या तत्वांच्या सहाय्याने त्याचा उपयोग करावा, म्हणजे माहितीला उपयोगात आणणे. मग 3 गोष्टी आहेत. ह्याचं एक दृश्य रूप आपल्या डोळ्यासमोर प्रियानो उभं करा. ज्याला ज्ञान आहे तो स्कॉलर आहे, त्याला स्कॉलर म्हणायचं. ज्याला अंडरस्टँडिंग आहे त्याला टीचर म्हणायचं. पण ज्याला विजडम आहे त्याला प्रॅक्टिशनर म्हणायचं. पण हे जगिक गोष्टीच्या बाबतीत एक भाग झाला. पण जेव्हा आपण आध्यात्मिक गोष्टीच्या बाबतीत विचार करू लागतो तेव्हा त्याचं आपल्याला लागूकरण एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आपल्याला करता येऊ शकेल. आता थोडा वेगळ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. हा मुद्दा आहे घर आणि कुटुंब. या गृहसणाच्या निमित्ताने आपण ह्या गोष्टीकडे थोडं जास्त कॉन्सन्ट्रेशन करत आहोत ह्या दिवसांमध्ये. आणि घर ही एक वास्तू आहे जे दगड विटा मातीने बनलेलं आहे. परंतु कुटुंब जे माणसांनी बनतं. घर ही वास्तू आहे, कुटुंब ज्यामध्ये माणसं आहेत. आणि म्हणून पहिले कुटुंब येतं आणि मग नंतर घर येतं. पहिले कुटुंब येतं, पहिले पती पत्नी, नवरा बायको, आणि मग नंतर हे कुटुंब आहे, आणि मग नंतर त्यांचं घर आहे, एक वास्तू आहेत. बघा आता की घर हे कसं बांधता येतं, ते मजबूत कसं असतं, त्यामध्ये मौल्यवान वस्तू कशा भरता येतात, ठेवता येतात, ह्या भौतिक बाबी ना करण्यासाठी देवाने मानवाला सुज्ञान, समंजसपणा आणि ज्ञान हे दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आणखी एक गोष्ट मला नमूद करायची आहे की घर आणि गृहसन आणि ख्रिस्ती कुटुंब ह्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत. बायबलमध्ये ह्याविषयी का नीतिसूत्रकर्ता म्हणतो आहे. प्रियांनो, हे बघा की अनेक चांगल्या गोष्टी ह्या जगामध्ये आहे. देवाने मानवाला त्या उपभोगासाठी दिल्या आहे. त्यामध्ये एक उत्तम गोष्ट देवाने मानवाला दिली आणि ती म्हणजे घर आहे, होम आहेत. आणि ही एक उत्तम गोष्ट आहे. आणि त्यातही आपल्या बापाचं घर ही आणखीही उत्तम गोष्ट आहे. मुलीला आपल्या बापाचं घर प्रिय गोष्ट आहे, मुलांना आपल्या बापाचं घर प्रिय गोष्ट आहे. ह्याचं एक फार सुंदर उदाहरण बायबलमध्ये आपल्याला सापडतं. हे लुकृत शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायात आणि 18व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की मी उठून आपल्या बापाकडे जाईन. उधळ्या पुत्राची ही स्टोरी आहे. तो घर सोडून निघून जातो आणि सर्व जेव्हा काही संपतं आपल्या जवळचं, तेव्हा अत्यंत वाईट स्थितीमध्ये तो दिवस काढताना तो म्हणतो की मी उठून आपल्या बापाकडे जाईन. तर हे बापाचं घर आहे म्हणून एक विशेष महत्त्व ह्याला आहेत. आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराचं स्मरण आहे, आपल्या घराच्या स्मृती आहे. एका सुवर्ण स्मृतीसारख्या व्यक्ती ह्या स्मृती जपत असतो. ह्या घरामध्ये वेगवेगळ्या जागा आहेत. ह्या घराची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहे आणि एक अत्यंत छानसं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे उंबरठा. घराला असलेला उंबरठा ह्याला एक संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. प्रियानो, का महत्त्व आहे? कारण हा उंबरठा 2 परिस्थितींना दुभागतो. आणि ह्या परिस्थिती आहेत, एक घराच्या आतील परिस्थिती आणि घराच्या बाहेरील परिस्थिती. घराच्या आतमध्ये शांती आहे, घराच्या बाहेर ती नाही. घराच्या आतमध्ये सौख्य आहे,
घराच्या बाहेर नाही. घरामध्ये स्वास्थ्य आहे, घराच्या बाहेर नाही. घरामध्ये सर्व प्रकारचं बांधिलकी आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, प्रीती आहेत. पण ह्या गोष्टी उंबरठ्याच्या पलीकडे नाही. आणि ह्या दोन परिस्थितींना दुभागणारी ही एक बाब आहे आणि ती म्हणजे उंबरठा. आणि आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जे ह्या ठिकाणी नमूद करायला पाहिजे ते म्हणजे घर हे मजबूत असणं आवश्यकता आहे. मगाशी मी त्याचा उल्लेख केला. ही घराची ही मजबूती आहे, ही फार महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे? कारण ऊन, वारा, पाऊस आणि सर्व प्रकारची वादळं, सर्व प्रकारच्या असंख्य गोष्टी ह्यापासून आपलं रक्षण करण्यासाठी घराचा उपयोग केला जातो. प्राचीन काळी सुद्धा असं म्हटलेलं आहे योबाच्या पुस्तकामध्ये की मनुष्य हा बिळांमध्ये किंवा गुहांमध्ये तो राहत होता. गुहा ह्या संरक्षण करणाऱ्या त्याला होत्या. आणि मग नंतरच्या काळामध्ये मनुष्य प्रगत झाला आणि सुंदर सुंदर घरं तो तयार करू लागला. तर हे स्वतःचं संरक्षण आहे, पण स्वतःच्या मौल्यवान वस्तूंचं सुद्धा संरक्षण आहे. भौतिक सुरक्षितता आहेत ही. आणि ही जगातील उत्तम अशी वास्तू तयार करण्यासाठी लागतं सुज्ञान. ती मजबूत असावी ह्यासाठी लागतं समंजसपणा आणि त्यात वेगवेगळ्या मूल्यवान वस्तू ठेवण्यासाठी लागतं ज्ञान. परंतु दुर्दैवाने सैतान जो आपला शत्रू त्याने ह्या उत्तम असलेल्या आपल्या क्षमतांना गैरमार्गाला लावलं आणि ह्या गैरमार्गाला लावून जी उत्तम वास्तू निर्माण करण्याची शक्यता ज्यामधून होती त्या क्षमतांना त्यांनी नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आणि म्हणून आपण हे पाहतो की अव्यवस्थितपणा नाही का हा निर्माण झालेला आहे. कारण सैतानाचा तो एक उद्देश आहे की मनुष्याला शांतीने जगू द्यायचं नाही आणि अव्यवस्थितपणा हा निर्माण करायचा आहे आणि त्याद्वारे तो उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला एका महत्त्वाच्या अशा भागाकडे आपण जाऊया. मी मुद्दामहून ह्या दोन ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पहिल्या भागामध्ये सुज्ञान, समंजसपणा आणि ज्ञान ह्यावर भर दिला. नंतर घर आणि कुटुंब ह्यावर भर दिला. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि हे उदाहरण आहेत आपल्या मानवजातीच्या इतिहासातील प्रारंभिक स्थितीमधलं, सुरुवातीच्या स्थितीमधलं. आणि त्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर काढा उत्पत्तीचं पुस्तक, ह्याचा अध्याय 3. ह्याचं आपण थोडं बारकाईने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू आणि पाहूया की हे सुज्ञान आणि हे ज्ञान आणि हा समंजसपणा हा कसा मोडकळीस काढण्याचा प्रयत्न सैतानाने केला आहे. तर मी आपणासाठी वाचतो. परमेश्वर देवाने उत्पन्न केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हा सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हास बरे वाईट कळू लागून तुम्ही देवासमान व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणपणाच्या प्राप्तीस इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहो असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. हे पहिलं घर पडलं. हे कसं पडलं?
हे कसं पडलं? तर ही जी स्त्री आहे, या स्त्रीचं ज्ञान मोडकळीस काढलं. स्त्रीच्या ज्ञानाला सैतानाने ट्विस्ट केलं. त्याचा अर्थ स्त्रीला त्याने त्याच्या पद्धतीने लावून सांगितला. आणि सुज्ञानामध्ये आपण असं म्हटलं की त्या ज्ञानाचा उपयोग करणे व्यक्ती कृतीमध्ये येतो, ॲक्शनमध्ये येतो. आणि हे वर्णन आपल्याला पाहायला मिळेल. एक एक भागाचा आपण थोडक्यात विचार करत जाऊ. तर हे पहिलं घर कसं पडलं बघा. वचन 1 ते 3 मध्ये असं म्हटलं आहे की सैतान स्त्रीला विचारतो आहे, कारण तो धूर्त आहे. सापाच्या रूपामध्ये आलेला सैतान तो स्त्रीला विचारतो आहे की तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? आणि ही स्त्रीला तिला असलेल्या माहितीची चाचपणी सैतान करतो आहे. सैतानाकडे ही फार एक छान ट्रिक आहे की तो आपल्याला असलेल्या माहितीची, आपल्याला असलेल्या आध्यात्मिक ज्ञानाची चाचपणी करून बघत असतो. आणि ही चाचपणी तो कसा करतो हे मी एक शेवटच्या टप्प्यामध्ये या बाबतीत थोडं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेन. की स्त्रीला तो हे विचारतो आहे की हे खरं आहे का की कोणत्याही झाडाचं फळ खाऊ नये असं देवाने तुम्हाला म्हटलं? आणि ही चाचपणी करताना तो स्त्रीला विचारतो आहे. या पद्धतीचा हा प्रश्न आहे. आणि बऱ्याच वेळा तर सैतान हा निरीक्षण करत असतो. त्याच्या दूतांकरवी तो आपल्या वर्तनाचं निरीक्षण करतो. आणि तो हे पाहतो की हा व्यक्ती कसा वागतो, ह्याला काय माहिती आहे. आणि मग एकदा त्याला ती माहिती झाली की मग त्या माहितीला तो ट्विस्ट करतो आहे. बघा, इथे समंजसपणाचा भाग आहे. वचन 4 आणि 5 मध्ये म्हटलं आहे, सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. ही माहिती त्याने वळवली. त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचा अर्थ त्याने कसा काढला ते बघा. की तुम्ही खरोखर मरणार नाही. देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हास बरे वाईट कळू लागून तुम्ही देवासमान व्हाल. आता स्त्रीला देवाने जी आज्ञा दिली की मधल्या झाडाचं फळ खायचं नाही, ही त्या स्त्रीजवळ असलेली माहिती आहे, ज्ञान आहे. आणि ती स्त्री देवाने आपल्याला दिलेली ही एक आज्ञा आहे, ह्या दृष्टीने त्याकडे ती बघते आहे. त्या ज्ञानाचा ती अर्थ लावते आहे, समंजसपणा. पण सैतान त्या माहितीला कसा वळवतो आहे ते बघा या ठिकाणी. की तो त्या माहितीला त्याच्या पद्धतीने अर्थ लावून देतो आहे. आणि तो अर्थ आपल्या लक्षात आणून देतो आहे. कसा लक्षात आणून देतो आहे की तुम्हास बरे वाईट कळू लागून तुम्ही देवासमान व्हाल, तुम्ही खरोखर मरणार नाही. स्त्री म्हणते की तुम्ही मराल असं देव आम्हाला म्हणतो, पण सैतान ती माहिती ट्विस्ट करून म्हणतो की तुम्ही खरोखर मरणार नाही. आणि प्रियानो, हे आपल्याही बाबतीमध्ये घडतं. आणि सैतान हा निरीक्षण करतो. आपल्याकडे असलेल्या माहितीची चाचपणी केल्यानंतर तो आपल्याला असलेली जी आध्यात्मिक माहिती आहे त्या माहितीला तो त्याच्या पद्धतीने अर्थ लावून आपल्यासमोर सादर करतो. आणि म्हणून प्रश्न असा आहे, हा गांभीर्याचा मुद्दा आहे की आपण त्याचं कितपत ऐकतो. आणि म्हणून आपण सुरुवातीलाच हे स्तोत्र 1 वाचलं की धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. हे दुर्जन कोण? हा काही रक्तमांसाचा व्यक्ती आहे का? नाही. हे दुर्जन कोण? हा सैतान. हा सैतानाचं हे दुरात्मे कार्य करणारे. आणि हे मसलत करतात, आपल्या कानाकडे गुणगुण करतात आणि आध्यात्मिक माहितीला ट्विस्ट करून आपल्यापर्यंत पोचवत असतात. ते आपल्याला त्याचं सल्लामसलत देत असतात. परंतु पुढे वचन म्हणतं नाही का की जो त्याचं ऐकत नाही, नाही का, कोण धन्य? की जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, तो पुरुष धन्य आहे, तो आशीर्वादित आहे.
की जो सैतानाचं ऐकत नाही. आणि स्तोत्र 1 मध्ये आणि पुढे त्याचं वर्णन आहे नाही का, की असा मनुष्य कसा आहे, की जो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा आहे. तो आपल्या हंगामी फळ देत राहतो आणि त्याची पाने कधीही कोमजत नाही. कोण? जो सैतानाशी सल्लामसलत करत नाही. त्याने माहिती वळवली आहे. माहितीला त्याच्या पद्धतीने अर्थ लावून आपल्यासमोर ती सादर केलेली आहे. त्याने त्याचा समंजसपणा तिथे वापरलेला आहे आणि आपण आपला समंजसपणा दुर्दैवाने बाजूला केलेला आहे. आपण सैतानाने दिलेल्या समंजसपणाला महत्त्व देतो आणि देवाने आपल्याला दिलेल्या समंजसपणाला बाजूला सारतो. म्हणून इथे हे फार एक महत्त्वाचा असा हा भाग आहेत. मी असं म्हणत होतो की मानवजातीच्या ह्या प्रारंभिक इतिहासामध्ये देवाने एदेन बागेमध्ये जे घर निर्माण केलं, त्या घराला तडा कसा गेला आणि त्यासाठी आपण ही स्त्री आणि सैतान ह्यामधला जो संवाद आहे त्याचं विश्लेषण करत होतो. आणि वचन 1 ते 3 मध्ये असं म्हटलं आहे की सैतान त्या स्त्रीला विचारतो आहे की देवाने तुम्हाला काय सांगितलं आहेत, आणि अशा पद्धतीने तो माहितीची चाचपणी करतो. वचन 4 ते 5 मध्ये त्याच्या पद्धतीने तो माहितीला अर्थ लावतो. हा समंजसपणाचा भाग झाला. आणि मग येथपर्यंतच सैतानाचं काम आहे, हे लक्षात घ्या. येथपर्यंत सैतानाचं काम आहेत आणि तेथून पुढचं जे परिणाम आहेत, हे परिणाम मनुष्य हा ॲक्शनमध्ये येतो, कृतीमध्ये येतो. आणि ते जे वर्णन आहेत त्या वर्णनामध्ये मग आपण पाहिलं की ते जे फळ आहे ते दिसायला मनोहर आहेत, एक छान आहेत, आणि मग ती स्त्री ते फळ काढते आणि ते फळ ती खाते. हे ते ॲक्शन आहेत. आणि इथे सुज्ञानाचा जो भाग आहे, सुज्ञानामध्ये मी असं म्हटलं की व्यक्ती कृतीमध्ये येतो, तो निर्णय घेतो काय करायचं. आणि त्याच्या आधीच्या स्टेजेसमध्ये सैतान सल्ला देऊन त्या विशिष्ट अवस्थेपर्यंत व्यक्तीला पोचवून देतो, परंतु त्याची जी फलनिष्पत्ती होते, जो परिणाम होतो, तो मात्र असतो आज्ञाभंगाचा. ती कृती असते आज्ञाभंगाची आणि त्या कृतीद्वारे व्यक्ती त्या पापामध्ये पुन्हा ढकलला जातो आणि सैतान मात्र तो हसत असतो. तर अशा रीतीने आध्यात्मिक ज्ञान हे सुद्धा चुकीच्या पद्धतीने त्याचं लागूकरण करून, त्याचं इंटरप्रिटेशन करून सैतान आपली फसवणूक करत असतो किंवा आपली तो भुलवणूक करत असतो. तर आता ख्रिस्ती गृह जे आहेत, ह्या ख्रिस्ती गृहाचं जर आपण विचार केला भौतिक दृष्टीने बरं का, तर ह्या ख्रिस्ती गृहामध्ये जीवनाचे प्रारंभ आहेत नाही का. पती पत्नी आणि मुलं जीवनाचा प्रारंभ आहे, जीवन प्रवासाचा हा प्रारंभ आहे, ही सुरुवात आहे. आणि ही सुरुवात, हे ख्रिस्ती गृह जर ईश्वरविषयक ज्ञानाने ओतप्रोत भरलं गेलं, जर ईश्वरविषयक ज्ञान प्रचंड प्रमाणात, हा माहितीचा प्रवाह, माहितीचा हा योग, हे आध्यात्मिक ज्ञान जर मातापितांकडून पुढच्या पिढीला जर दिलं गेलं, तर मग व्यक्ती हा ती माहिती घेऊन त्याचं भांडवल करून तो पुढील आयुष्यामध्ये त्याचं आध्यात्मिक जीवन उत्तम रीतीने जगू शकेल. म्हणून ही जी एक कुटुंबामधून, घरामधून होणारी जी उत्तम सुरुवात असेल, आध्यात्मिक ज्ञानाची पेरणी किंवा आध्यात्मिक बीज ह्याची पेरणी, या आध्यात्मिक बीजाद्वारे पुढच्या पिढीचे विचार तंदुरुस्त बनवणे किंवा ते आध्यात्मिकदृष्ट्या दृढ बनवणे, त्यांच्यामध्ये आध्यात्मिक तत्वांची निर्मिती करणे, की जे तत्व तो पुढे त्याच्या उत्तरायुष्यामध्ये ते वापरून त्याचं त्याच्या आध्यात्मिक पद्धतीने त्याचं समंजसपणाने लागूकरण करून तो आपले उत्तम जीवन जगू शकतो. म्हणून सैतान हा माहितीला त्याच्या पद्धतीने अर्थ लावून देतो. दुर्जनांची ही मसलत आहे. परंतु प्रियांनो, ह्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आहे. ख्रिस्ती व्यक्तीला मदत करणारा कोण आहे? तो सहाय्यक आहे. पवित्र आत्मा ह्याचं कामाचं स्वरूप काय आहे? पवित्र आत्म्याच्या कामाचं स्वरूप आहे मार्गदर्शक, तो सहाय्यक, वचनाचा उलगडा देणारा,
आणि त्या मग प्रश्न असा आहे की आपण दुर्जनाचं ऐकतो का माहितीचं अर्थ लावण्यासाठी, की आपण पवित्र आत्म्याचं ऐकतो? आपण आपलं पवित्र आत्म्याला बाजूला करून दुर्जनांचा सल्ला जर घेणार तर सैतान त्याला त्या पद्धतीने अर्थ लावून देणार आणि मग परिणाम आपल्याला आपल्या हातून घडणारी जी काही पापकृती असेल, सुज्ञान नाही का, ही ॲक्शन आपल्या हातून घडणार आहे. नव्या कराराच्या ह्या काळामध्ये आपण हे पाहतो की शिष्यगण हे मंदिराचं महत्त्व किंवा मंदिर अनेक वेळा पडलं आणि ते अनेक वेळा बांधलं गेलं, त्याची डागडुजी केली गेली. परंतु ह्या सुरुवातीची जी मंडळी होती, शिष्यांची मंडळी, प्रियांनो, ही मंडळी घरामध्ये प्रार्थना करण्यासाठी बसत होती. म्हणून हे घराला एक विशेष महत्त्व आहे आणि कुटुंब हेच आध्यात्मिकतेचं एक प्रमाण मानलं जात होतं. म्हणून ह्या ठिकाणी ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या कुटुंबाला, आपल्या घराला विशेष महत्त्व दिलं पाहिजे. आणि ह्या गृहामध्ये पती पत्नी आणि मुलं यांचं मिळून बनलेलं ही जी काय फॅमिली, जो परिवार आहे, यांच्यात होणाऱ्या आंतरक्रियातून कुटुंबाचं वातावरण हे निर्माण होतं. आणि म्हणून आध्यात्मिक ज्ञानाची रेलचेल नाही का, आध्यात्मिक ज्ञानाची जेवढी रेलचेल ख्रिस्ती कुटुंबामध्ये असेल तेवढं त्या ठिकाणी त्या कुटुंबामध्ये आध्यात्मिक वातावरणाची ही निर्मिती होईल, आध्यात्मिक तत्वांची निर्मिती होईल आणि ह्या तत्वांच्या साहाय्याने आध्यात्मिक माहितीला आध्यात्मिक रीतीने अर्थ लावला जाईल आणि सुज्ञान त्यामधून हे निर्माण होईल. आणि म्हणून घरातली माणसं हा कुटुंबाचा पाया आहे असं म्हणायला काय हरकत नाही. प्रियांनो, पहिलं घर पडलं त्या एदेन बागेमध्ये, परंतु मानवजात त्यामुळे निर्वासित झाली. आणि हे देवाने पाहिलं की ही मानवजात निर्वासित झाली आणि ख्रिस्त नावाचा त्याचा एकुलता एक पुत्र त्याला ह्या जगामध्ये या मानवजातीसाठी देण्यात आलं. ख्रिस्ताने क्रूसावर जे बलिदान केलं, जे काही योगदान दिलं नाही का, त्याद्वारे आपल्याला ख्रिस्ताचं घर बनण्याची संधी ही मिळाली आहे. आणि म्हणून पहिलं करिंथकराचं पहिलं पत्र आणि 3 अध्यायामध्ये आणि 16-17 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि कुटुंबामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? किंवा 2 करिंथ 6 अध्याय आणि 16व्या वचनात म्हटलं आहे, आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहो, मी म्हणजे देव त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. इतकंच काय, पण 1 करिंथ 6 अध्याय 19 आणि 20व्या वचनात म्हटलं, तुमचे शरीर, तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे. आणि म्हणून मी विषय घेतला ख्रिस्ती गृह, ते ख्रिस्ताचे घर. आपण हे ख्रिस्ताचं घर झालो आहोत आणि आपल्यामध्ये पवित्र आत्मा हा वस्ती करून राहतो आहे. आणि म्हणून आपलं घर जे सुज्ञानाने, नीतिसूत्राच्या 90 अध्यायात म्हटलेलं आहे की ज्ञानाने आपले घर बांधिले, तर हे घर जे आहे आपण होऊन ख्रिस्ताचे घर बनलो आहोत आणि हे घर सुज्ञानानं बांधलं आहे. ह्या घराने घरामध्ये ख्रिस्ताच्या समंजसपणाने मजबूती आली आहे आणि ख्रिस्तविषयक ज्ञानाने आपण ह्या घराच्या खोल्या ह्या भरल्या आहेत. परंतु प्रियांनो, सैतान का हा शांत बसणारा आहेत का? नाही. तो ह्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या घराची नासधूस करण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि ही नासधूस तो कसं करतो? हे ख्रिस्ताचं जे घर आहे त्याची नासधूस तो कसं करतो? त्याला तो मोडकळीस आणतो कसा? तर पहिली गोष्ट आहे की तो आध्यात्मिक माहितीच्या जागी जगिक माहितीचा आपल्याला पुरवठा करत आहे. आणि आपण हे पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे हे मीडिया आणि साधनं ह्याच्या माध्यमातून माहितीचं अक्षरशः बंबार्डिंग आपल्यावर चाललेलं आहे. इतका प्रचंड प्रमाणात हा पुरवठा, ही जगिक माहिती आपल्याला दिली जात आहे आणि आध्यात्मिक माहितीला त्यामुळे धक्के बसत आहेत. जगाविषयीची ही माहिती आहे, वेगवेगळ्या गोष्टींविषयीची नवीन माहिती ही येते आणि त्या माहितीच्या माध्यमातून आपल्याला आध्यात्मिक माहितीचं उन्नती, त्या माहितीला नावारूपाला आणण्यासाठी कुठे संधीच मिळत नाही आहे. आणि अर्थात मी जगिक माहितीवर टीका करत नाही आहे. ही माहिती आपल्याला पोटापुरती हवी असते,
परंतु ह्याला एक लिमिट असावं. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आध्यात्मिक माहितीमध्ये पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे. आणि होशेयाच्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे की माझे लोक, देव म्हणतो की माझे लोक माझ्या माहितीविना मरत आहेत. आणि ईश्वरविषयक माहिती, ही माहिती किती आध्यात्मिक वाढीला पूरक आहे ह्याचं एक गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येईल. आणि सैतान ह्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे. दुसरा एक प्रयत्न त्याचा आहे, तो माहितीला तो वळण देतो आहे, त्याच्या पद्धतीने ती माहिती तो वळवतो आहे. आणि हवेचं किंवा स्त्रीचं, हवाबाईचं जे उदाहरण आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. त्याचं वर्णन, स्पष्टीकरण आपण केलं. परंतु प्रियांनो, यामध्ये घाबरून जायचं गरज नाही. आपण जे ख्रिस्ताचं मंदिर आहोत, ह्या मंदिराचं संरक्षण करणं, ह्या मंदिराला सांभाळून ठेवणं, त्याची जतन, त्याची जोपासना करणं हे आवश्यक आहे. जरी सैतान ह्या पद्धतीने प्रयत्न करत असला तरीसुद्धा आपल्याला परमेश्वराचं भय धरा, नाही का? ज्ञान हवं, आध्यात्मिक ज्ञान हवं, परमेश्वराचं भय धरा, परमेश्वरावर प्रीती करा, परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करा. आणि जेव्हा आज्ञेचं पालन आपण करतो तेव्हा आपण त्या पापकृत्यापासून दूर जात असतो. आणि ह्या ठिकाणी कलसेकराच्या पुस्तकामध्ये अध्याय 2 आणि 8व्या वचनामध्ये काय लिहिलं ते ऐका. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. हो, हे जे ज्ञान आहे हे जगाचं ज्ञान आहे, प्राथमिक ज्ञान आहे. आणि ह्या ज्ञानाने आपण फसवले जाऊ नका, असं ह्या ठिकाणी पवित्र बायबल म्हणत आहे. आणि म्हणून प्रियांनो, हे लक्षात घ्या की आध्यात्मिक माहिती ह्याचे एक विशेष महत्त्व आपल्यासाठी आहे. दुसरा एक उपाय आपल्याला करता येईल, आणि तो म्हणजे आपण सैतानाविरुद्ध लढण्याची जी शस्त्रसामग्री आहे ती घेतली पाहिजे. आणि ही जी शस्त्रसामग्री आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही तारणाचा टोप घ्या, हा हेल्मेट घ्या. आणि हे असं दर्शवतं की आपलं जे आध्यात्मिक डोकं आहे, आपलं जे आध्यात्मिक मेंदू आहे, आपली जी आध्यात्मिक बुद्धी आहे, त्याचं तुम्ही वापर करा, त्याचं तुम्ही जतन करा. जर तुम्ही तारण पावलेलं आहात तर समंजसपणे आध्यात्मिक माहितीला अर्थ लावा. ह्या सैतानाच्या आपल्या कानाकडे असलेल्या कुजबुजीकडे दुर्लक्ष करा. आणि हे एक हत्यार आहे जे आपल्याला देण्यात आलेलं आहे ह्या सैतानाबरोबर लढण्यासाठी. तर ही सामग्री आपल्याला घेतली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे की वरून येणारं ज्ञान, स्वर्गातून येणारं जे काही ज्ञान आहे ते आपण ग्रहण केलं पाहिजे, की जे शांतीप्रिय असं ज्ञान आहे. आणि अशा रीतीने प्रियांनो, या गृहसणाच्या ह्या काळामध्ये आपलं जे ख्रिस्ती गृह आहे, तर ते ख्रिस्ती गृहापासून हा प्रवास आपण सुरू करून ख्रिस्ताचं घर येथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि या ख्रिस्ताच्या घराची जी काही जोपासना आहे, जी जपणूक आहे, ती आपल्याला करायची आहेत. आणि खरं तर गृहसण हा, मी असं म्हणेन की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी ख्रिस्ती गृह ते ख्रिस्ताचं घर ह्या प्रवासाची आठवण करून देणारा हा सण आहे. पुढे येणाऱ्या ह्या नाताळाच्या आनंद पर्वाच्या आधी येणारं हे एक ख्रिस्ती गृह ते ख्रिस्ताचं घर ह्याच्यासाठी